नमस्कार. हिंदुस्थान पोस्टमध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. 6 मार्चला राज्याचे अर्थमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आपले माजी अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. मुळात राज्याचा अर्थसंकल्प, देशाचा अर्थसंकल्प नुकताच 1 फेब्रुवारीला होऊन गेलाय. त्याचं विश्लेषण आपण केलंच होतं. परंतु राज्याचा अर्थसंकल्प हा सुद्धा तितकाच महत्वाचा असतो आणि त्याचं नेमकं महत्व काय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण आपल्याकडल्या बऱ्याच जणांना ह्याच्याबद्दल फारशी माहितीच नसते. राज्याचा अर्थसंकल्पातनं नेमके काय परिणाम होऊ शकतात, राज्याचा अर्थसंकल्प हा आपल्या जनसामान्यांवरती किती प्रभाव टाकतो आणि त्याच बरोबरीने राज्याचा अर्थसंकल्प हा आपल्या सर्वांगीण विकासासाठी किती महत्वाचा आहे, या सगळ्या गोष्टींची चर्चा आज आपल्याला करायची आहे. आणि येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये कुठल्या कुठल्या तरतुदी असू शकतात आणि त्याचं चित्र नेमकं असू काय शकतं, याची चर्चा आपल्याला करायची आहे. त्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत सनदी लेखापाल आणि बँकिंग क्षेत्राचे ज्येष्ठ अभ्यासक आणि अर्थशास्त्राचे अभ्यासक केतन जोगळेकर सर. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. लोकप्रिय वृत्तपत्र हिंदुस्थान पोस्ट याच्या सर्व वाचकांना आणि त्यांच्या युट्यूब व्ह्युअर्सना माझा सादर प्रणाम. सर, पहिलाच प्रश्न तुम्हाला असा की आपण आता प्रस्तावनेत सुद्धा म्हटलं की देशाचा अर्थसंकल्प होऊन गेलाय, राज्याचा अर्थसंकल्प येऊ घातलाय. राज्याच्या अर्थसंकल्पाचं महत्व काय? महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प येत्या 6 मार्चला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सादर करणार आहेत. मी यावर सविस्तर विस्तृत चर्चा करण्यापूर्वी राज्याचे माजी अर्थमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांना प्रथमतः विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. कारण त्यांनी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प हा जास्तीत जास्त वेळा सादर करण्याचा विक्रम केलेला आहे. त्यामुळे आज आपण त्यांची आठवण ठेवून आपण यावर चर्चा करू. अ, देशाचा अर्थसंकल्प आणि राज्याचा अर्थसंकल्प हे आपल्या संघीय प्रक्रियेनुसार, फेडरल स्ट्रक्चरनुसार सादर केला जातो. महाराष्ट्र राज्य हे अ, एक डेव्हलप स्टेट असल्यामुळे अ, भारताचं त्याकडे कायमच लक्ष असतं. कारण महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प हा अतिशय महत्वाचा आहे, या कारणास्तव की तो महाराष्ट्र राज्य हे जीडीपी साठी 11 ते 14% कॉन्ट्रीब्युशन देतं. त्यानंतर एफडीआय मध्ये 15 ते 20% महाराष्ट्र राज्य हे कॉन्ट्रीब्युट करत असतं. ह्या वर्षी तर ते त्याहीपेक्षा जास्त करत आहे. आणि महाराष्ट्र राज्यातून जो जीएसटी कलेक्शन किंवा इतर कलेक्शन आहेत त्यासाठी आपण कायमच अग्रेसर असतो. त्यामुळे राज्याचा अर्थसंकल्प 6 मार्चला जो मांडणार आहेत देवेंद्रजी, याकडून सर्वांनाच अपेक्षा आहे. आणि यामध्ये अनेक तरतुदी किंवा अनेक मला वाटतं ज्या अपेक्षांचं काही पूर्तता करायची आहे ते ते नक्कीच करतील. या निमित्ताने मला एक सांगायचंय की महाराष्ट्र राज्याचं जे लक्ष ह्या 2025-26 आणि पुढील वर्षात आहे, त्याप्रमाणे मला वाटतं व्हिजन मिशन स्टेटमेंट किंवा आपण एक म्हणू रोड मॅप माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या अर्थसंकल्पात जरूर मांडतील. सर, मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे. तुम्ही आत्ताच त्याचं महत्व सांगताना कशा पद्धतीने रोडमॅप असेल वगैरे सगळं सांगितलं, असण्याची शक्यता आहे. याच्यावरून आपण अपेक्षा त्यातनं ठेवणारच आहोत की या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडाच मांडला जाईल. परंतु देशाचा अर्थसंकल्प म्हटलं की आयकर म्हणजे सर्वसामान्यांशी डिरेक्टली रिलेटेड या गोष्टी आहेत. महागाईचे दर वगैरे सगळ्या गोष्टी असतात. राज्याच्या संकल्पामध्ये अशा काय गोष्टी असतात की ज्या सर्वसामान्यांशी निगडीत असतात, की राज्याच्या अर्थसंकल्पामधल्या तरतुदी या सर्वसामान्यांवरती कसा प्रभाव टाकतात? भारतीय संघराज्यानुसार प्रत्येक राज्याचं दरवर्षी एक फायनान्शियल स्टेटमेंट सादर करावं लागतं. त्याला अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट असं म्हणतात. त्यामुळे केंद्र आणि राज्य हे फेडरल स्ट्रक्चरमध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांनी आपले अर्थसंकल्प सादर करतात. आपण जेव्हा बघितलं की माननीय अर्थमंत्री निर्मलाजी यांनी जेव्हा बजेट मांडलं, ते ओव्हरऑल स्ट्रक्चर म्हणजे जीएसटी, त्यांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर आणि त्याचं विनियोग ह्यावर मांडलं. पण राज्य सरकार हे
यांच्याकडे जे दायित्व आहे त्यामध्ये प्रामुख्याने इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, त्यामध्ये रस्ते, सुविधा, पाणी प्रश्न किंवा पाणी नियोजन, त्यानंतर पोलीस आणि पोलिसेतर कर्मचारी, त्यानंतर सार्वजनिक आरोग्य आणि स्टेट ओन्ड रुग्णालय, शेती, सिंचन आणि इतर गोष्टींवर जास्त भर दिला जातो. म्हणजे मी असं थोडक्यात म्हणेन की महाराष्ट्र राज्याचे किंवा प्रत्येक राज्याच्या जबाबदाऱ्या हे वेगळ्या आहेत आणि त्या पद्धतीने तो अर्थसंकल्प हा मांडला जातो. त्यामुळे देशाचा अर्थसंकल्प मांडताना ओव्हरऑल फेडरल स्ट्रक्चरचा विचार करता तो एक ओव्हरऑल आपण म्हणू एक अर्थसंकल्प असतो. आणि राज्याचा अर्थसंकल्प हा राज्यातील लोकांच्या सुविधा किंवा राज्यातील लोकांचं आरोग्य किंवा राज्यातील लोकांचे प्रश्न ह्या केंद्रित असतो. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. म्हणून मी कायम म्हणतो की जरी देशाचा अर्थसंकल्प हा आपल्यासाठी किंवा आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी जसा महत्वाचा आहे, तसं महाराष्ट्र एक डेव्हलप स्टेट किंवा आपण जेव्हा रोजगाराचा विचार करतो किंवा जेव्हा आपण पेट्रोल डिझेलचा विचार करतो, त्यावेळेला जे आपण म्हणतो की राज्याचा जो कर असतो, ज्यामध्ये व्हॅट म्हणजे आता तो जीएसटी मध्ये आलाय, स्टेट टॅक्स ह्यासाठी खूप 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 महत्वाचं असतं. म्हणून महाराष्ट्र राज्याचा आगामी अर्थसंकल्प किंवा प्रत्येक अर्थसंकल्प हा त्या योगे खूप महत्वाचा आहे असे मला वाटते. सर, तुम्ही आता सांगितलं की वेगवेगळे विषय ह्याच्यामध्ये हाताळले जातात, ते म्हणजे नागरिकांचं आरोग्य असेल, पायाभूत सुविधा असतील, यांचा काही विषय राज्याच्या अर्थसंकल्पात असतात. महाराष्ट्रामध्ये सध्या गेल्या काही वर्षांपासून पायाभूत सुविधा प्रकल्पांची फार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होते आणि त्याची कामं सुद्धा जोरात सुरू आहेत. मेट्रो असतील, वेगळ्या ठिकाणचे रस्ते असतील, फ्लायओव्हर्स असतील, ब्रिजेस असतील, रेल्वेचं मार्गांचं काम चालू आहे. या सगळ्या गोष्टींचं महाराष्ट्रामध्ये जोरदार काम चालू आहे आणि संपूर्ण म्हणजे मुंबई ते अगदी विदर्भातल्या गडचिरोली पर्यंत हे सगळे प्रकल्प सुरू आहेत. महाराष्ट्राच्या आगामी अर्थसंकल्पामध्ये या सगळ्या पायाभूत सुविधांचं ह्यावरती काही अजून कुठला भर दिला जाईल, किंवा महाराष्ट्रामध्ये जे पायाभूत सुविधा प्रकल्प चालू आहेत त्यांचं अर्थव्यवस्थेमध्ये कशा पद्धतीने योगदान होत आहे? महाराष्ट्र राज्य हे प्रथमापासूनच राज्य म्हणजे रस्ते सुविधा किंवा पाणी सिंचन योजना किंवा इतर आपण म्हणू इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटसाठी कायमच अग्रेसर आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर 1996 पासून जेव्हा आपण पुणे मुंबई रस्ता जेव्हा आपण सुरू केला तेव्हापासून महाराष्ट्र राज्याची एक एक्झाम्पल त्यांनी आपण दिलेलं आहे सर्व भारताला की येथे 4 लेन 6 लेन रोड होऊ शकतो. किंवा सिंचन योजना जे आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सिंचन योजना चालू आहेत त्यामध्येही बऱ्यापैकी प्रगती आहे. आता आपण जेव्हा अर्थसंकल्पाचा विचार करतो त्यावेळेला 2 ते 3 प्रामुख्याने मुद्दे यामध्ये येतात. एक म्हणजे रोड डेव्हलपमेंट किंवा आपण म्हणू म्हणजे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाद्वारे होणारे रोड्स, रस्ते विकास किंवा रस्ते बांधणी आणि महाराष्ट्र राज्य सिंचन प्रकल्पातून असणारे सिंचन. आता यामध्ये तुम्ही जसं अधोरेखित केलं की महाराष्ट्रात मुंबईपासून ते विदर्भापर्यंत किंवा आपण आपण म्हणू चांद्यापासून बांद्यापर्यंत जेव्हा आपण पूर्ण राज्याचा विस्तृत एक उहापोह करतो, त्यावेळेला अर्थसंकल्पामध्ये राज्यातील रस्ते विकास हे लॉजिस्टिक ह्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत. जसं आपण नेहमीच बघतो की महाराष्ट्र राज्य हे एक प्रगत राज्य असल्यामुळे इथं इंडस्ट्रियलायझेशन औद्योगिकरणाचा वेग जरा जास्त आहे, अधिक आहे. आणि इथे कॉर्पोरेट ऑफिसेसची संख्या अधिक असल्यामुळे जेव्हा आपण मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी म्हणतो किंवा ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी म्हणतो, त्याला अ, जोडणारा जो महत्वाचा दुवा आहे ते आहे लॉजिस्टिक्स. त्यामुळे जेव्हा आपण महाराष्ट्र राज्याचा एक ओव्हरऑल विचार करतो तेव्हा रस्ते बांधणी आणि रस्त्यांचं जाळं हे प्रामुख्याने आपल्याला असं जाणवतं की ते खूप महत्वाचं आहे. कारण विदर्भापासून आपण एखाद्या जवळच्या पोर्टला किंवा अगदी मुंबई पोर्टला जेव्हा आपण एखादी आपण एक साखळी म्हणू रस्त्यांची जेव्हा उभी करतो, त्यावेळेला तो जो लॉजिस्टिकली विचार केला तर ते खूप सुविधांचं होतं. त्यामुळे
गेल्या काही वर्षांमध्ये मी असं म्हणेन की जेव्हापासून एक औद्योगिक क्रांती किंवा एक औद्योगिकरणाचा वेग हा वाढल्यानंतर महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी विविध स्तरांवर रस्ते बांधणी सुरू झाली आणि त्याचे अनेक एक्झाम्पल्स आज देता येतील. मुंबईमध्ये सुद्धा जेव्हा प्रथमापासून एक ब्रिज म्हणजे ओव्हरब्रिज किंवा अंडरपास ही कन्सेप्ट आली त्यावेळेला मुंबई शहराचं किंवा मुंबई शहराला जोडणाऱ्या इतर शहरांचं जेव्हा एक सुसूत्रीकरण झालं आणि त्याचं एक लॉजिस्टिकली एक जाळं निर्माण झालं, त्यामुळे औद्योगिकरणाचा बाकी ठिकाणीही वेग वाढला. आता जसं रस्ते बांधणी महत्वाची तसंच सिंचन योजना ही खूप महत्वाची. कारण महाराष्ट्रात आपल्याकडे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांसाठी शेतकरी बांधवांसाठी जी सिंचन योजना मांडली जाते, पर्टिक्युलरली आता उत्तर महाराष्ट्रात ही खूप महत्वाची बाब ठरत आहे आणि एक वरदान ठरत आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या विजननुसार किंवा त्यांनी जे विजन डॉक्युमेंट मांडलं त्यानुसार विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये जो दुष्काळी भाग होता तिथे एक सिंचन योजनेचं एक जाळं निर्माण करतायत आणि हे आपण म्हणू एक प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर आहे जे आगामी एक आपण 2047 जे कायम आपण ऐकतो विविध माध्यमातून की भारताचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी जे 2047चं विजन मांडलं आणि तेच आपण महाराष्ट्रात जर मांडलं, जे नजीकच्या काळात माननीय मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की आपण $1.5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे जावं, तर ह्याच्यासाठी पायाभूत सुविधा रस्ते बांधणी म्हणा, सिंचन योजना म्हणा, सौर ऊर्जा प्रकल्प म्हणा किंवा आपण म्हणू महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळातर्फे ज्या योजना आपण मांडतो आहे त्याप्रमाणे अ, हे अधोरेखित केलंच पाहिजे की जरी बजेटमध्ये काही वेळा ह्यासाठी तरतुदी केल्या जातात, त्याचा परिणाम हा शॉर्ट टर्म न बघता हा आपण लॉंग टर्म बघितला पाहिजे, जेणेकरून राज्याचा सर्वांगीण विकास होईल, लॉजिस्टिकली विकास होईल किंवा शेतकऱ्यांना जे प्राधान्य दिलं पाहिजे सौर पंप, सौर ऊर्जा, पाणी पुरवठा यासाठी बजेटमध्ये किंवा अर्थसंकल्पात कायमच तरतुदी करत आलेलो आहेत आणि असं मला नक्की जाणवतं की आगामी काळात सुद्धा ते घडेलच. तर यातनं पुढे मला तुम्हाला दोन प्रश्न असे विचारायचे आहेत. त्यातला पहिला प्रश्न म्हणजे राज्यावरील कर्जाचा. महाराष्ट्राचा मागील आता म्हणजे मागच्या वर्षी जो आर्थिक पाहणी अहवाल प्रकाशित झाला होता त्याच्यामध्ये 2025-26 पर्यंत महाराष्ट्र राज्यावरचं कर्ज 9,32,242 हा इथपर्यंत आकडा जाईल असं त्यांनी सांगितलं होतं. हा आकडा बघायला गेलं तर काही राज्यांचं संपूर्ण अर्थव्यवस्थेचा आकार जर बघितला त्याच्यापेक्षा जास्त महाराष्ट्र राज्यावरती कर्ज आहे. दुसरी महत्वाची गोष्ट या कर्जाचा पहिला प्रश्न म्हणजे या कर्ज वाढतंय त्याच्याकडे तुम्ही कसं बघता आणि तरी सुद्धा महाराष्ट्र राज्य सुस्थितीत आहे असं सांगितलं जातं. हे किती खरं किती खोटं हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न की त्याचबरोबर आपण इतकं कर्ज वाढतंय पण त्याच वेळेला सामाजिक कल्याणाच्या योजना ज्या आहेत फॉर एक्झाम्पल सगळ्यात सगळ्यातली त्यातली एक लाईमलाईट मधली योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. यांसारख्या योजना सातत्याने वाढतायत म्हणजे सवलती वाढतात या सगळ्या गोष्टी. त्याचा ताळमेळ कसा साधला जाईल आपल्याला काय वाटतं? मी महाराष्ट्र राज्यावरील कर्ज जे आपण नमूद केलं 9 लाख कोटी आणि त्याही पेक्षा जास्त होते. यापूर्वी एक दोन महत्वाची माहिती या ठिकाणी देऊ इच्छितो आणि ते आपण अलाइन करू आपल्या पुढच्या प्रश्नाशी. फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ह्यांच्या गाईडलाईन्स आदर्श गाईडलाईन्सनुसार कुठल्याही राज्याला 25% कर्ज घेता येते आणि GSDPच्या 25% कर्ज घेता येते. थोडी टेक्निकल टर्म आहे पण आपल्या व्ह्युअर्ससाठी ते खूप महत्वाचं आहे की बरेच वेळा एक परसेप्शन असतं की कर्ज वाढतंय किंवा ह्या फ्री बीज जे आपण तुम्ही लाडकी बहीण योजना, मी त्याला फ्री बीज नाही म्हणणार कारण ती खूप महत्वाची योजना आहे. पण अशा वेळेला खूप एक प्रकारे एक आपण म्हणू त्याच्याविषयी एक बस तयार होतो. तर GSDPच्या 25% हे फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी आणि बजेट मॅनेजमेंट ऍक्ट नुसार घ्यावं लागतं आणि मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं की महाराष्ट्राने आतापर्यंत 18.80% एवढंच त्यामध्ये कर्ज उचललेलं आहे.
तसंच या FRBMच्या तरतुदीनुसार नॉर्मली 3% आत तुमचं पूर्ण कर्ज ठेवणं गरजेचं असतं, जे आज मितीला आज आकडे असं सांगतात की 2.76% आहे. या दोन फिगर्स किंवा आपण म्हणू हे जे फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्टच्या या अंतर्गत या दोन महत्वाचे पॅरामीटर्स जर आपण बघितले, तर प्रथम आता मी हे नक्की व्ह्युअर्सना सांगेन की महाराष्ट्र राज्य सुस्थितीत आहे, काळजी करायची गरज नाही. जर ते 3%च्या वर गेलं किंवा 25%च्या वर गेलं तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा भारत सरकार राज्याला तसं सूचित करेल, फायनान्स मिनिस्ट्री. त्यामुळे कर्ज आपण घेतोय ह्याचा अर्थ कर्ज घेऊन आपण कर्जबाजारी होतोय असं नाही. आपण या दोन्ही फिगर्सच्या आत आहोत, पॅरामीटर्सच्या. आता मी या प्रश्नाकडे येतो की 9 लाख कोटींचं कर्ज आहे. आता बघा, महाराष्ट्र राज्य हे एक सुस्थितीतलं डेव्हलप स्टेट आहे. अशा वेळेला जर महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर आपल्याला नक्कीच कर्ज ही घ्यावी लागतील आणि तो आपला एक अधिकार आहे. आपण आजही 18%च्या आत आहोत आणि 3%च्या आत आहोत. त्यामुळे 9 लाख कोटी कर्जाचा जो आपण म्हणू डोंगर जे म्हणतात, तर तसं मला वाटत नाही एक अर्थतज्ञ म्हणून. मला हेही वाटतं की हे कर्ज खाली आणणं गरजेचं आहे. त्यासाठी विविध योजनाचा विचार व्हावा, आणि त्यासाठीच आपण अ, गेले काही वर्ष हे आपण FDI आणण्याचे जास्तीत जास्त प्रयत्न करतोय आणि त्या माध्यमातून PPP मॉडेल्सच्या अंतर्गत आपण काही योजना राबवतोय, म्हणजे जेणेकरून स्टेट गव्हर्नमेंटची त्यामध्ये सुरुवातीची इन्व्हेस्टमेंट ही कमी व्हावी. पण अ, मला असं वाटतं की 9 लाख कोटींचं कर्ज जर एक अर्थतज्ञ म्हणून विचार केला आणि दोन्ही बॅलन्स करायचा विचार केला, तर कर्ज जरी 9 लाख कोटी दिसत असलं तरी ते पायाभूत सुविधा किंवा वेगवेगळ्या योजना किंवा आगामी काळातील योजना यासाठी जर वापरत असू, तर मला वाटतं की फार काळजी करायचं गरज नाही. खाली आणणं गरजेचं आहे का, तर ते कुठलाही अर्थतज्ञ असंच सांगेल की ते खाली आणा. पण मला ह्या दोन फिगर्स ज्या वाटतात त्या खूप महत्वाच्या वाटतात, GSDPच्या 25% आणि 3% FRBMच्या. तर त्याच्या आत आहोत, त्यामुळे आज त्यावर विचार करायला फार असं काळजीचं कारण नाही. आता तुमचा दुसरा प्रश्न खूपच महत्वाचा आहे, जो गेले अनेक मला वाटतं 2024 पासून त्याचं एक परसेप्शन झालंय की लाडकी बहीण योजना किंवा शेतकरी योजना, जे 6,000 रुपये माननीय मुख्यमंत्र्यांनी कमिट केले होते सौर पंपासाठी. तर मला असं वाटतं की ह्या योजनांद्वारे त्याचा मूळ हेतू लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे आपण हे फ्रीबीज करतोय का, तर मला असं वाटतं याचा मूळ हेतू, मूळ गाभा जो आहे तो असा आहे की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जरी लाडक्या बहिणींना हे पैसे जात असतील तरी त्यातनं इकॉनॉमी चालावी, त्यातनं एक्सपेंडिचर इकॉनॉमीचा एक प्रसार व्हावा आणि त्यातून त्यांना जर व्यवसायासाठी काही महत्वाचे छोटी छोटी जरी कॅपिटल मिळालं तरी त्यांनी करावं. आणि दुसऱ्या बाजूला जे शेतकरी सौर पंप आहे ते तर मी स्वतः, जरी अर्थतज्ञ कमर्शियल अर्थतज्ञ थोडासा म्हणजे बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू विचार केला, तरी सुद्धा मी म्हणेन की शेतकऱ्यांसाठी, कारण शेतकरी राजा हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक आपण म्हणू भक्कम एक म्हणजे एक पिलर आहे. त्यामुळे अशा वेळेला आपण सौर पंपांसाठी किंवा त्याच्या शेततळ्यांसाठी किंवा त्याच्या तिथल्या बी बियाणांसाठी 6,000 रुपये प्रतिमाह देणं, म्हणजे मला असं वाटत नाही की ते खूप असं फ्री बीज आहे. त्यामुळे दोन्ही प्रश्नांना मी असं म्हणेन की कर्ज कमी करणं ही प्राथमिकता राहील. त्यासाठी वेगवेगळे अव्हेन्यूज आपण बघितले पाहिजे. इन्स्टेड ऑफ आपण त्या कर्जाकडे बोट ठेवण्यापेक्षा त्यामध्ये FDIs असतील किंवा एक वेगवेगळे उद्योग महाराष्ट्रात आणणं असेल आणि या सर्वासाठी जी एक आपण म्हणू एक स्टेबल एन्व्हायरमेंट देणं असेल, त्यानंतर एक मुक्त व्यापार योजना आणणं असेल, तर मला वाटतं आगामी काळात
माननीय मुख्यमंत्री एक मुक्त व्यापार योजनाही आणू शकतील, जेणेकरून इथल्या उद्योगांनाही संरक्षण मिळेल आणि इथल्या येणाऱ्या उद्योगांनाही एक चालना मिळेल, जर आपण त्यांच्यासाठी एक वेगवेगळ्या योजना वापरल्या. आणि ते जेणेकरून आपलं हे 9 लाख कोटी कर्ज कमी होईल. आणि त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजना आणि शेतकरी योजना 6,000 रुपयाची जी आहे प्रति वर्ष, ती मला वाटतं खूप चांगल्या स्वरूपात त्याचं एक विनियोग होईल, असंच मी या ठिकाणी म्हणू. तर माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हेच अर्थमंत्री म्हणून आपला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मुळात नुकताच माजी उपमुख्यमंत्री अर्थमंत्री असं अजित पवार यांचं निधन झालं. एक राजकीय मोठा हानी झाली महाराष्ट्राची असं म्हणायला काही हरकत नाही. पण अशा वेळेला मुख्यमंत्री आज हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मुख्यमंत्र्यांना सुद्धा अर्थशास्त्र ज्ञान सगळ्यांना सुपरिचित आहेच. पण आपण याकडे कसं बघता की मुख्यमंत्री आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत, त्यांच्या सगळ्या प्रत्येक गोष्टींमध्ये ते कसा न्याय देतील आणि मुळात म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कशा पद्धतीने महाराष्ट्राचा रोडमॅप आखतील? मी माझं मत एक अर्थतज्ञ म्हणून या ठिकाणी मांडेन, कारण आपण म्हणजे कोणी राजकीय कॉमेंट्स आपण टाळूया. तर मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे स्वतःच एक वकील असल्यामुळे तेही एक प्रकारे अर्थतज्ञच आहेत. आणि मला वाटतं पहिल्यांदी त्यांनी स्वतःकडे ही जबाबदारी घेतली आहे. आणि त्यांनी मला आठवतं आपल्या आधीच्या एका मुलाखतीत असं सांगितलं होतं की मी प्रत्येक गोष्ट ही पारखूनच अर्थसंकल्प मांडीत. ज्या पद्धतीने आपण इथे नमूद केलं की राज्याचे लाडके दिवंगत अजितदादा पवार हे कायम अर्थसंकल्प अतिशय उत्तमरित्या मांडत होते, त्यांनाही ती जाण होती. त्याचप्रमाणे मला वाटतं आताचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस मांडतील. ह्याला आणि अशी पार्श्वभूमी आहे की देवेंद्रजी कायमच विविध माध्यमांमध्ये किंवा विविध डायसवर, जर ते इंडस्ट्रियल डायस असो, कधी सोशल डायस असो, यामध्ये आपली मतं मांडत असतात. आणि त्या मतांचा एक सारासार विचार केला तर असं आहे की महाराष्ट्रामध्ये आगामी काळात एफडीआय आणणं ही प्राथमिकता त्यांनी दावोसला जाऊन तशी दाखवलीच आहे. आणि उद्योगांसाठी एक स्थिर वातावरण देणं हे मला वाटतं त्यांचं एक विजन असेल. आणि त्या पद्धतीने ते उद्योगांसाठी जास्तीत जास्त चांगल्या योजना या अर्थसंकल्पातून मांडतील. तसेच मला वाटतं स्टॅम्प ड्युटी साठी सुद्धा आता त्यांनी बऱ्यापैकी महसूल खात्यातून खूप सुसूत्रीकरण आणलेलं आहे. म्हणजे या अर्थसंकल्पात मला असं वाटतं की जी राज्याची महसूल खात्यातील स्टॅम्प ड्युटी हा विषय आहे, तो नक्कीच सुसूत्रीकरण त्याचं होईल. कारण आता बऱ्यापैकी असं नोटिफिकेशन आहे की रिबेट साठी सुद्धा ग्राहकाला त्याचा बेनिफिट मिळेल. या निमित्ताने मी हेही नमूद करू इच्छितो की माननीय देवेंद्रजींनी गेल्या काही काळात कोस्टल रोड असो, आता कालच रोरो सेवा असो, किंवा समृद्धी महामार्ग असो, किंवा सिंचन योजना असो, विदर्भातली गोसे खुर्द, ही नावं मी मुद्दामून इथं नमूद करतो. त्या माध्यमातून मला असं वाटतं की त्यांनी एक विजन डॉक्युमेंट महाराष्ट्राला आधीच दिलेलं आहे की या अर्थसंकल्पात काय काय असेल. तर या अर्थसंकल्पाद्वारे ते ह्याच्या पुढचा टप्पा ही एक व्हिजनरी आपल्या समोर मांडतील याची मला आशा आहे. कारण मुंबईतला कोस्टल रोड्स हा प्रकल्प आज खरंच मुंबईकरांसाठी मला वाटतं वेळ बचत ठरलेला आहे. आणि अजूनही आगामी काळात तो जर म्हणजे वर्सोवापासून वरळीपर्यंत आणि पुढे विरारपर्यंत जर झाला तर नक्कीच फायदा होईल. कोकणवासियांना सुद्धा मला वाटतं ही रो सेवा पुढे जर सिंधुदुर्गपर्यंत गेली तर नक्कीच फायदा होईल. कारण आपल्याला जो एक प्रगल्भ समुद्र किनारा मिळालेला आहे आणि तिथला जो अर्थव्यवस्था कोकणातील आहे, त्यासाठी आंबा म्हणा, काजू म्हणा, या उत्पादकांसाठी जर लॉजिस्टिकली मुंबई अजून जवळ आलं तर मला वाटतं की चाकरमान्यांसाठी सुद्धा आणि व्यावसायिकांसाठी सुद्धा हे
खूप चांगलं एक प्रकारे अर्थसंकल्पाने दिलेली दिशा असेल. अ, तसंच मुंबई पुणे मिसिंग रोड लिंकही चालू झाला तर लॉजिस्टिकली ते पण खूप महत्वाचं ठरेल. सो मला असं वाटतं की माननीय देवेंद्रजी नक्कीच हा सर्वाचा सखोल विचार करतील आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागात अ, आपण म्हणू एक ठसा उमटवण्याचं, ज्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असो, सिंचन योजना असो, रेव्हेन्यू म्हणजे महसूल खात्याची स्टॅम्प ड्युटी रॅशनलायझेशन योजना असो, किंवा सिक्युरिटी नुसार अ, म्हणजे आपण म्हणू की आजकाल सायबर सिक्युरिटी हाही खूप महत्वाचा विषय झालाय. त्यासाठी पण काही योजना असो, यासाठी जर त्यांनी भरीव तरतूद केली आणि ते त्यांच्या मानस दिसतोय या अर्थसंकल्पापूर्वी त्यांची जी काही वक्तव्य आहेत, त्यासाठी तो मानस दिसतोय. त्यामुळे मला एक सुजाण किंवा आपण म्हणू एक अर्थतज्ञ म्हणून असं वाटतं की नक्कीच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या अर्थसंकल्पाद्वारे आपलं व्हिजन स्टेटमेंट 2026 आणि आगामी काळातील 2 वर्ष 3 वर्षासाठी आणि 2047 साठी मांडतील यात मला तरी शंका नाही. सर, आपण विविध विषयांवरती चर्चा केली, विविध अंगांनी आपण राज्याचा अर्थसंकल्प समजून घेण्यासाठी आपण चर्चा करून समजून घेतल्या बऱ्याच गोष्टी. मला शेवटचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की आता अर्थसंकल्प सादर होण्यासाठी काहीच दिवस शिल्लक आहेत. या अर्थसंकल्पात कुठल्या महत्वाच्या गोष्टी असू शकतात? आपण काही गोष्टींचा उल्लेख सुद्धा केला, काही महत्वाच्या प्रकल्पांचा. पण अजून कुठल्या गोष्टी असू शकतात आणि अर्थसंकल्पाकडे सामान्यांनी कशा पद्धतीने बघावं? जेव्हा एखाद्या राज्याचा अर्थसंकल्प मांडला जातो, तेव्हा सामान्यांच्या जीवनावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होतो. जसं मी मगाशी माझ्या आधीच्या वक्तव्यात म्हटलं, की आपल्याकडे फेडरल स्ट्रक्चर असल्यामुळे स्टेट राज्याची जबाबदारी वेगळी आहे. त्यामध्ये राज्यातील रेव्हेन्यू कलेक्शन, मग त्यामध्ये उत्पादन शुल्क असो किंवा पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट म्हणजे आता स्टेट टॅक्स असो, किंवा स्टॅम्प ड्युटी असो, घरांवरील किंवा कमर्शियल प्रॉपर्टीज वरील स्टॅम्प ड्युटी असो, अ, आणि इतर काही रेव्हेन्यू बाबी असो. तर मला असं वाटतं की जेव्हा एखादा अर्थसंकल्प मांडला जातो त्यावेळेला या सर्वांचा विचार व्हावा, की जेणेकरून सामान्य माणसाला यातून काय मिळेल किंवा सामान्य माणसाच्या आजमितीला असलेल्या गरजा काय आहेत याचं विवेचन किंवा सखोल अभ्यास करूनच कोणीही अर्थसंकल्प जर वाचला, मांडला आणि तो अडॉप्ट केला, तर मला वाटतं की राज्याचं जे नियोजन आहे, राज्याचं आर्थिक नियोजन आहे आगामी काही वर्षातलं, येणाऱ्या काही वर्षातलं, हे खरोखरी सुसह्य होईल. जसं आता परवा अर्थसंकल्पीय अधिवेशनात देवेंद्रजींनी एक मुद्दा मांडला, की आता आपली इकॉनॉमी 1.5 ट्रिलियन डॉलरकडे जायला हवी. याचा अर्थ असा की व्हिजन डॉक्युमेंटमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून गुंतवणूक आणणे ही प्राथमिकता आहे. उद्योगांसाठी रेड कार्पेट आपण म्हणू किंवा उद्योगांसाठी एक व्हिजन डॉक्युमेंट, वन खिडकी योजना, त्या माध्यमातून रोजगार निर्माण करणं. शेवटी आज 3 महत्वाचे मुद्दे सामान्य माणसाला जे आता ट्रेड वॉर असो किंवा आत्ता चाललेलं वॉर असो, यातून शिकण्यासारखं किंवा नेहमीच एक्सपेक्टेड असतात, ते म्हणजे रोजगार, शिक्षण आणि आरोग्य. तर या तिन्ही क्षेत्रांमध्ये जर या अर्थसंकल्पात तरतूद म्हणा किंवा काही योजना आगामी काळासाठी मांडल्या, तर मला असं वाटतं की नक्कीच त्याचा चांगला इफेक्ट होईल. त्यामध्ये रोजगारासाठी इंडस्ट्रियलायझेशन किंवा औद्योगिकरण किंवा वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आणणे, आरोग्यासाठी ज्या पायाभूत सुविधा म्हणजे वेगवेगळी हॉस्पिटल्स आहेत राज्यात चालवणारी, तर त्यामध्ये सुसूत्रीकरण किंवा एक त्यामध्ये अपग्रेडेशन आणणं काळाच्या गरजेनुसार. आणि शिक्षणामध्ये जे काही आज आपण बघतोय की स्टेट ओन्ड बोर्ड्स आहेत, त्यामध्ये जर आपण पायाभूत सुविधांकडे किंवा शिक्षणाकडे जर लक्ष दिलं, तर हे तिन्ही गोष्टी या ठिकाणी ऍड्रेस होतील
आणि या अर्थसंकल्पाकडून आपण तशी अपेक्षा करू शकतो. या व्यतिरिक्त मला असं वाटतं की जेव्हा आपण एक्सपेंडिचर साईड बघतो त्यामध्ये जसं आपण अनेक वेळा या चर्चेत म्हणजे ऐकलं किंवा मीही बोललो की पायाभूत सुविधा कशासाठी हव्यात किंवा इतर सुविधा सुद्धा ज्या आपण योजना असतात त्याचं खरं मूळ कारण काय आहे? तर हा मूळ गाभा न सोडता जर काही योजना का आणल्या आपण किंवा योजनांचा पाठपुरावा सरकारने केला तर मला वाटतं की या योजनांद्वारे सुद्धा बऱ्यापैकी जनमानसामध्ये एक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील किंवा आज जे थोडंसं वैश्विक एक अनसर्टन्टी वातावरण आहे आणि महाराष्ट्र एक असं राज्य आहे की त्याच्यावर त्याचा इनडायरेक्टली डायरेक्टली परिणाम होतोच. ह्या वैश्विक जो डिस्पॅरिटीज आहेत किंवा वॉर आहे त्याचा महाराष्ट्रावर नक्की परिणाम होतो. त्यामुळे मला असं वाटतं की आगामी काळात या 6 महिन्यात या सर्व गोष्टींचा कसा परिणाम होईल हे ह्याचं नियोजन जर आज मितीला आपण केलं तर या अर्थसंकल्पामधून बऱ्याच चांगल्या गोष्टी आपल्याला नक्कीच बघायला मिळतील. अंततः म्हणजे मी असं नक्की म्हणेन की 2025 हेही वर्ष ट्रेड वॉरचं होतं, ज्याचा परिणाम आपल्या राज्याला बऱ्यापैकी भोगावा लागलेला आहे. त्यामध्ये औद्योगिकरण किंवा आपण म्हणू ज्या सर्व्हिस इंडस्ट्री आहेत त्यांना एक अनस्टेबिलिटी आली होती. परंतु आता यानंतर अजून जर काही अशी सिव्हिल वॉर झाली तर मात्र महाराष्ट्रासारख्या राज्याचा अर्थ नियोजन करताना माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना नक्कीच या सर्व गोष्टींचा एक उहापोह करून अर्थसंकल्प मांडावा लागेल आणि ज्या योजना ते अर्थसंकल्पात कागदावर आणतील त्या प्रत्यक्षातही तेवढ्याच त्वरेने आणाव्या लागतील जेणेकरून 2026 हे वर्ष रोजगार, शिक्षण आणि आरोग्य यांच्यासाठी नक्कीच चांगलं जाईल आणि राज्य सुस्थितीत आहेच आहे, पण ते अजून चांगल्या सुस्थितीत होईल आणि राज्याचं कर्ज हे कमी होण्यासाठी मदत होईल असंच मी या ठिकाणी नमूद करतो. सर, तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात आणि राज्याचा अर्थसंकल्प कशा पद्धतीने समजून घेतला पाहिजे आणि सर्वसामान्यांसाठी तो किती महत्वाचा आहे हे सगळं आम्हाला तुम्ही सविस्तर आमच्या प्रश्नांची उत्तर देताना सांगितलं आणि आम्हाला वेळ दिलात आणि या चर्चेसाठी आम्हाला वेळ देऊन आम्हाला इतकं उत्कृष्ट विवेचन दिलं त्याच्याबद्दल हिंदुस्थान पोस्ट आपले मनपूर्वक आभार. मीही हिंदुस्तान पोस्टला धन्यवाद देतो आणि तुम्हालाही शुभेच्छा देतो. धन्यवाद. तर हे होते केतन जोगळेकर सर. त्यांनी आपल्याला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प का महत्वाचा आहे आणि तो कशा पद्धतीने आपल्यासाठी महत्वाचा ठरणार आहे आणि आगामी काळासाठी कुठल्या गोष्टी असू शकतात या अर्थसंकल्पामध्ये या सगळ्याचं विस्तृत विवेचन त्यांनी आपल्या प्रश्नांच्या माध्यमातून सांगितलं आणि आपल्याला हा अर्थसंकल्प कशा पद्धतीने महत्वाचा आहे हे समजावून सांगितलं. हे सगळं या चर्चेच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. ही चर्चा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.